ड्रग्सचे एक पारनेर तालुका हे ड्रग्सचं एक मोठं केंद्र बनत चाललेलं आहे. ही फार चिंतेची बाब आहे. त्याचा एक मोठा घोटाळा झाला. त्याच्या मी सीबीआयकडे आता मुख्यमंत्र्यांनी तत्परता सांगितली आम्ही लावतो. डिफेन्स क्लस्टरचं एक मोठं काम आपल्या जिल्ह्यात सुरू आहे. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये 4 जिल्हे प्रामुख्याने त्यासाठी घेतलेले आहेत. एक नागपूर, अहिल्यानगर, मला वाटतं रत्नागिरी आणि नाशिक. आता आपल्या जिल्ह्यामध्ये 2 दिवसापूर्वी मी शिर्डीच्या डिफेन्स क्लस्टरच्या औपचारिक कामाचा शुभारंभ केला. ज्यामध्ये रॉकेट लॉन्चर्स आहेत, तुमच्या रंगाडे तोफ्याच्या गोळ्या बनवण्याची तिथं तिथे तयार होणार आहेत. अशा मोठ्या प्रमाणात तिथे गुंतवणूक येते, साधारण 1000-2000 कोटीची गुंतवणूक आहे. परंतु तशा प्रकारचं क्लस्टर जिल्हे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या जमिनी उपलब्ध होतील. मी जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलंय की आपला जिल्हा डिफेन्स क्लस्टर हब झाला पाहिजे, ज्यामध्ये किमान 10 ते 15,000 तरुणांना पुढच्या 2 वर्षामध्ये रोजगार उपलब्ध होईल. म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्या मुलांनी अन्य जिल्हा सोडून बाहेर जाण्याची आवश्यकता नाहीये. तर त्या जमिनी आम्ही आता उपलब्ध करतोय. दाते सरांनी आम्हाला पारनेर तालुक्यामध्ये 5,000 एकर जमिनीचा संदर्भ दिला. तो आम्ही जो वन खाती जमीन आहे ती तिथं तिथे काहीच उगवलं जात नाही. त्यामुळं तिथे आपल्याला काही प्रयत्न करता येतील का म्हणून तपासायला सांगितलाय. संगमनेर तालुक्यात आम्ही 1000 एकर जमीन तिथे आमदार महोदय प्रयत्न करतायत खताळ साहेब, की ज्यामुळे तिथे काही डिफेन्स क्लस्टर आपल्याला एक MIDC तयार करता येईल का. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून जे आता महाराष्ट्रातली गुंतवणूक येण्यासाठी जेवढे करार झाले त्याचा अधिक आपल्या जिल्ह्याला कसा लाभ होईल या दृष्टीने आम्ही सगळे आमदार मिळून प्रयत्न करणार आहोत. तो आम्ही आज निर्णय केला की माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून अधिकाधिक आपले उद्योग आपल्या जिल्ह्यामध्ये यावे अशा प्रकारचे एक प्रयत्न आहे. मला वाटतं अतिशय सकारात्मक पद्धतीने वेगळ्या विषयावर आमची चर्चा झाली. अवैध व्यवसाय, अवैध जे गौण खनिजाचा जो मोठ्या प्रमाणात RTO कडून जे निर्बंध यायला पाहिजे, तर RTOचं कामकाज फार समाधानकारक नाहीये. ते आज त्याच्याबद्दलही आम्ही समाधान व्यक्त केलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने पोलीस कारवाई झाल्या पाहिजे, ड्रग्सचं रॅकेट जिल्ह्यामध्ये उभं राहतंय. ड्रग्सचे एक पारनेर तालुका हे ड्रग्सचं एक मोठं केंद्र बनत चाललेलं आहे. ही फार चिंतेची बाब आहे. म्हणजे त्या कोणता तो कोणता ते फायनान्स कंपनीचा कोणती घोटाळा तो सिस्पेचा एक मोठा घोटाळा झाला. त्याच्या मी सीबीआयकडे आता मुख्यमंत्र्यांनी तत्परता सांगितली आम्ही लावतो. ड्रग्स बद्दल सुद्धा तो जो परवा नगरचं मोठं गंभीर प्रकरण जे उघडकीस आलं, LCBचा हवालदार पाळण्यातच होता अगोदर. तिथं ज्या गोडाऊनमध्ये ड्रग्ज सापडले तिथल्या त्या ड्रग्सच्या मालकाचेच फोटो लोक बरं दिसतात मला सत्कार करताना. म्हणजे ही पाळंमुळं कुठपर्यंत गेलेली आहे याचा आपल्याला अंदाज आला असेल. पण ते एक चिंतेची बाब आहे. जिल्हा हे ड्रग्सचा बंद काय त्यासाठी पोलिसांनी अधिक मला वाटतं विशेष त्यामध्ये कारवाई करण्याची गरज आहे असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. पण एकूण मला समाधान आहे की जिल्ह्याच्या आजच्या ज्या बैठकीमध्ये सर्व विषय आमचे खेळीमेळीच्या वातावरणाने एकमताने मंजूर झाली. ती चांगली तयारी झाली. त्यातून जिल्ह्याच्या विकासाची दिशा स्पष्ट होते. प्रशासकीय यंत्रणेला त्यामध्ये दिशा मिळते आणि प्रशासकीय यंत्रणेने सुद्धा जिल्ह्याच्या सर्व चांगलंच काम करत आहे. पण आम्ही त्यांचं सुद्धा सगळ्यांचं मी अभिनंदन केलेलं आहे.